मग येत असं अस्वल आ आ मग ते म्हणतंय कसं बेडकाला, ए बेडका चल पाण्यात बाहेर ये, मला आंघोळ करायची आहे. मग बेडूक येतोय, डराव डराव. मग बेडूक म्हणतो कसा, ए मुडद्या तुला काय एकच डबकं दिसलं वय, चाकी दुसऱ्या डबक्यात. आणि मग त्यांचं होतंय भांडण. कमळे अग हस की, जोक मारला मी. अगं काय तुझं? बरं जाऊ द्या, हसवलाची गोष्ट नाही, तुम्हासनी माकडीनीची गोष्ट सांगतोय मी. सर आजोबासने असं बघून लय भारी वाटतंय बघा. आज किती दिवसातनं त्यांच्या आयुष्यात एवढा आनंदाचा दिवस आलाय. खरंच याचं सगळं क्रेडिट तुम्हासनी. आणि तुमचे आज आभार मानलेच पाहिजे. अगं आभार कसले त्यात, एवढं करूच शकतो ना मी. खूप दुखतंय. Oh my god, oh my god, oh my god, mama, mama, oh my god, oh my god, oh my god, oh my god, god, mom, 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 mom. अनु झालं, हे दुखतंय. डॉक्टर काही सिरियस तर नाहीये ना? मगासपासून ओरडते ती, तिच्या पोटात इतकं दुखतं की पाणी सुद्धा तिच्या पोटात राहत नाहीये. प्लीज तुम्ही काहीतरी करा, बिचारी खूप त्रासात आहे हो. काळजी करू नका. अनिकाला फूड पॉइझनिंग झालंय. आत्ता स्ट्रॉंग डोस दिलाय, वाटेल बरं. मला 10 मिनिट्स मध्ये ठीक व्हायचंय, मला काम आहे. असं 10 मिनिटात नाही होणार बाळा. तुला अजून तरी 4 ते 5 वेळा वॉशरूमला जावं लागणार. आणि इतक्या घाईघाईत कुठे जायचंय? मूवीला? मस्करी काय करताय? जेवढं विचारलंय तेवढं सांगा ना. अनिका जरा कंट्रोल ठेव, शांत बस. हे काय बोलताय? मस्करी करताय? काळजी करू नको. तुला 10 ते 15 मिनिटात बरं वाटेल. हा मग एक काम करा, अजून एक डोस द्या, म्हणजे 5 मिनिटात बरं वाटेल. इंजेक्शन म्हणजे काय, सॉफ्ट ड्रिंक आहे का? अजून एक दिला ना, तू इथंच डिस्को करायला लागशील. डिस्को? डिस्को काय चाललंय? डिस्को कसा करेन मी? असं नाही होत रे बाळा. तुम्ही सांगा बरं हिला. हो समजवते. मी काही गोळ्या लिहून देते, द्या त्यांना. हो डॉक्टर, नक्की नक्की गोळ्या देते मी तिला. करेन मी. अनु शांत बस. काही बोलतात. एनिवेज काही असेल तर कळवा. हो नक्की डॉक्टर, थँक्यू सो मच. अनु बेबी, अगं पोटात दुखतंय, पोटात दुखतंय. हाताला तू हातला का मारते? सॉरी 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 सॉरी. आणि ऐक, जरा आराम कर आणि शांत राहा. आणि आता कुठेच जायचं नाही. नाही, मला अर्जंट काम आहे, मला रेशला भेटायला जावं लागेल. एवढं काय इम्पॉर्टंट काम आहे ग? आहे इम्पॉर्टंट काम. तू मला तुझ्या लाईफ मधलं सगळं सांगते का, की मी तुला माझ्या लाईफ मधलं सगळं सांगायचंय? अनु नाही, मला जावं लागेल. आज स्पेशल डे आहे. आज ना मी माझ्या रेशला. काय रेशला? तुझ्याशी काय आर्ग्युमेंट करते मी? मला त्याला भेटू दे, मला इम्पॉर्टंट काम आहे, जाऊ दे. तू एक वेळ बस इथे, आराम कर. आणि हे बघ, आजारात आहेस ना तू मग. आणि तसंही तुला माहितीये की ऋषी त्या थेरड्याला आणि त्या कमीला घेऊन बाहेर गेले, माहितीये ना? माहितीये, आठवतंय मला. सतत तुला आठवण करून द्यायची गरज नाही, मला मेमरी आहे. आणि माझी आणि ऋषीची कशी भेट होईल ना, याचा मी बरोबर बंदोबस्त केलाय. म्हणजे अगं किती प्रश्न विचारते तू, मध्ये मध्ये नको करू. मला माझं माझं अगं अनिका, अनिका, या मुलीचं ना मी काय करू ना हेच कळत नाही मला. शी. कमळी, तुला अजून काही बोलायचंय का? म्हणजे बोल, असं काही नाही. अहो नाही, तसं काही नाही. म्हणजे होय, मी बरं झालं तुमचं ऐकलं आणि आपण आजोबासना घेऊन इथं आलो. म्हणजे मला लय टेन्शन आलेलं बघा. आजीसनी न विचारता आपण त्यासनी इथं घेऊन आलो. पण आता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून
माझं सगळं टेन्शन गेलं बघा. इवन आय एम ग्लॅड की तू ऐकलंस माझं. म्हणजे आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप समाधान वाटलं. अहो, उचला की सर, काय तर काम असेल तिचं. काय ठीक आहे. हॅलो. प्लीज प्लीज वाचव मला, प्लीज प्लीज हेल्प मी रेश. हॅलो अनिका, काय झालंय? कुठे आहेस तू? रेश बघ ना काय करतो. सोड मला रेश, वाचव वाचव. व्हॉट? कोण आहे तुझ्या बरोबर आणि कुठे आहेस तू अनिका? याने मला इथे कोंडून ठेवलंय. इडियट, काय करतोय इथे? सोड मला. जस्ट गिव्ह मी अन ॲड्रेस. मी पोहोचतो तिथे. ॲड्रेस सांग मला प्लीज. पर मी पोहोचतो तिथे. सर काय झालंय? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काय आहे? नको, आत्ता यांना काही सांगायला नको, नाहीतर आणखी टेन्शन घेत बसतील. नाही, टेन्शनचं काही कारण नाही, पण मला निघावं लागेल अर्जंटली. मी असं करतो, साहेबाला इथे बोलवत होतो, तुम्हाला घरी सोडेल आणि आजोबांना सॉरी सांग. मी येतो. सर अहो, काय झालंय? अचानक काय झालं? अनिकाला कॉल करून ना वैताग आलाय मला नुसता. कॉलच लागत नाहीये. कुठे गेली असेल? स्वतःचं खरं करण्यामध्ये ही मुलगी ना खूप पुढे आहे. राजन बोलतो ना, अगदी बरोबर बोलतो. कुठेस ग अनिका बाबू, कुठेस? काही काळजीच करू नका. हो, कामिनी आहे म्हटलं तर तुमचं काम होणारच. बरंच ठेवते. किती वाजले? तू सकाळी गेलेलीस, आता रात्र झाली आहे. कुठे गेलेलीस? विल यू प्लीज शट अप? काय शटाप? आई कोण आहे? तू माझी आई आहेस की मी तुझी आई आहे? हा, हे असले 1760 प्रश्न मला नाही विचारायचे असतील तर तुझ्या नवऱ्याला विचारायचे, राजनला. मला नाही, कळलं? हेच तुझं वागणं आणि बोलणं आहे ना, ही आपली अनिका करते, कळलं? तुझी सावली पडली तिच्यावर. तुला काय? माझी पोरगी आजारी पडलीये, कुठे गेलीये, काय करते, काही माहिती नाही. तू मस्त फिर. काय झालं? आजारी म्हणजे काय झाले तिला? तिला फूड पॉइझनिंग झालंय. काय? तिला फूड पॉइझनिंग झाले आणि मला माहित सुद्धा नाहीये. फोन करते सकाळपासून. हो, पण म्हणजे मी कामासाठीच गेले होते ना, नाही का?